सांगली जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती तिच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे। जत आणि आटपाडी तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता जिल्ह्यात 109 टँकर पुरवण्याची तयारी करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी संबंधित विभागाला टँकर उपलब्धता आणि पाणी पुरवठा करण्याचा नियोजन करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत। तसेच जसजशी मागणी येईल तसा टँकर पुरवठा करण्याचे अधिकारी तहसीलदार यांना देण्यात आले आहेत। त्यामुळे दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले। संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगाने तालुका स्तरावर तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या याच्या एकत्रित बैठकाही झालेल्या आहेत। साधारणतः त्यांच्या अंदाजानुसार यावर्षी आम्हाला 109 टँकर्स मॅक्सिमम जास्तीत जास्त 109 टँकर्स लागणार आहेत। त्या सर्वाधिक टँकर्स हे जत तालुक्यामध्ये लागतील। या सगळ्यांचं पाणी कुठून भरायचं आणि वाटपाची यंत्रणा आणि टँकर्सची ही निवड पूर्णपणे झालेली आहे। ज्यावेळेला ग्रामस्थांकडून मागणी येईल त्याला टँकरद्वारे तात्काळ पाणी पुरवठा करण्याच्या सूचनाही सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदारांना गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। या अनुषंगाने आता प्रशासन सज्ज झालेलं आहे।